नमस्कार. कोमल असं म्हणत असते, आता कोण करणार माझ्याशी लग्न. हे वाक्य ऐकताच सगळे एकमेव फक्त आणि फक्त कोमलकडे पाहत असतात. त्याच वेळी तिथे असलेला मिहिर म्हणत असतो, मी मी करणार तुझ्याशी लग्न. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांच्या नजरा मिहिरकडे वळतात. कोमलही मोठ्या आशेने मिहिरकडे पाहत असते. पण अचानकपणे मिहिरने असं का म्हटलेलं आहे असा प्रश्न आता सागर मुक्ताच्या मनात उत्पन्न झालेला असतो. आणि अशातच आता थेट मिहिर पुढे येतो आणि म्हणत असतो, दादूस, मला माहितीये आपल्या या कुटुंबावर किती ताण आहे आणि आता ही सिच्युएशन जर हँडल करायची असेल तर मला कोमलशी लग्न करावंच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मुक्ता मनातल्या मनात बोलत असते, म्हणजे हा मिहिर फक्त आणि फक्त स्वतःच्या जीव मारून कोमलची लग्न ह्या कारणासाठी करतोय की त्याचा दादूस आणि त्याची मुक्ता वहिनी जास्त त्रास घेऊ नये म्हणून. आणि अशातच आपण पाहतोय आता मुक्ता शेवटी विचार करत असते की नक्की मिहिर अगदी मनापासून तयार आहे का. पण हे सगळं काय चाललंय, मिहिर अचानकपणे असं कसं बोलू शकतो. आणि तेवढंच आपण पाहतोय इंद्रा उठून उभी राहते आणि म्हणत असते, मिहिर काय म्हणतोस तू, तुला तरी कळतंय का. त्यावर मात्र मिहिर म्हणत असतो, हो मावशी, मला कळतंय, मी आपल्या कोमलशी लग्न करायला तयार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इंद्रा म्हणत असते, हे सागऱ्या मिहिर काय बोलतो ऐकलंस का तू. आपल्या कोमल बरोबर मिहिर लग्न करायला तयार आहे. आणि अशातच आता इंद्रा कोमलकडे पाहत असते. कोमल मात्र मनातल्या मनात बोलत असते, नक्कीच मिहिर माझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण स्वतःच्या मनाविरुद्ध नाही ना. आणि लगेचच आता थेट इंद्रा कोमलला जवळ घेते आणि म्हणत असते, हे बघ कोमल, आताच तू बोललीस ना, बघ नवरा मुलगा तयार आहे, काही काळजी करू नकोस तू, लवकरात लवकर तुझा बार उरून देऊ. इकडे आपण पाहतोय आता मिहिका हर्षवर्धनशी भांडत असते. हर्षवर्धन म्हणत असतो, मिहिका, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी बायको आहेस, जसं सांगीन तसं तुला वागायचं आहे. त्यावर मिहिका हर्षवर्धनला ठणकावून सांगत असते, अय हर्षवर्धन असशील तू तुझ्या घरचा, माझ्याबरोबर दावायचा नाही तू. आणि तुला चांगलंच माहितीये आपल्या दोघांमध्ये कसलाही संबंध नाहीये आणि मी तुझ्याशी लग्न केलेलंच नाहीये. त्यावर हर्षवर्धन हसतो आणि म्हणत असतो, काय ग तू मिहिका, खरंच उगाच म्हणत नाहीत लोक की बायकांचं डोकं गुडघ्यात असतं. बाकी बायकांचं माहिती नाही, पण तुझं डोकं नक्कीच गुडघ्यात आहे. त्यावर मात्र मिहिका म्हणत असते, काय. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, हो अगं, कारण तू जे काही म्हणतेस ना ते तुला आणि मलाच माहितीये. बाहेरच्या जगाला काय माहितीये, बाहेरच्या जगाला फक्त हेच माहितीये की तुझं आणि माझं लग्न झालंय आणि आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचे संबंध आहेत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मिहिका म्हणत असते, नाही, अजिबात नाही, आणि हे मी लोकांसमोर सिद्ध करून दाखवेन. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनला एक महत्वाचा कॉल आलेला असतो. तो त्या कॉलवर बोलण्यासाठी थेट घरातून बाहेर पडतो. आणि अशातच आता मिहिका रडू लागते. ती स्वतःशी म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, पण मी लवकरच या नालायक माणसाला त्याची योग्य ती जागा दाखवून इथून निघून जाणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता मिहिकाने थेट रडत रडत का होईना मुक्ताला कॉल केलेला असतो. आणि इकडे मुक्ता थेट सगळ्यांसोबत बसलेली असताना ती मनातल्या मनात बोलते, मला यावेळी मिहिकाचा कॉल. आणि लगेचच आता मिहिकाचा कॉल तिने रिसिव्ह केलेला असतो. मिहिका समोरून रडत असते. लगेचच आता मुक्ता सगळ्यांना म्हणत असते, आलेच मी. आणि लगेचच मुक्ता आपल्या बेडरूम मध्ये जाते. ती म्हणत असते, मिहिका रडतेस का तू, अगं काय झालंय काय. त्यावर मिहिका म्हणत असते, ताई काय सांगू तुला मी. आणि अशातच आता मुक्ता म्हणत असते, आधी रडणं थांबव, नेमकं काय सांगायचं आहे सांग, मला सुद्धा कळलं पाहिजे ना. त्यावर लगेचच आता मिहिका म्हणत असते, मुक्ताताई, मी तुला आतापर्यंत सांगितलं नाही, पण आता हीच योग्य वेळ आहे आणि खूप उशीर व्हायला नको म्हणून मी तुला सांगते, माझ्या पोटामध्ये मिहिरचं बाळ वाढतंय. त्यावर मात्र आता मुक्ता म्हणते, काय, तू प्रेग्नंट आहेस. त्यावर लगेचच आता मिहिका म्हणत असते, हो ताई. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मुक्ताला आता एकच धक्का बसतो. मुक्ता मनातल्या मनात बोलते, इथे आता मिहिरने कोमलशी लग्न करण्यासाठी आता समोरून प्रस्ताव दिला आहे आणि इकडे हे प्रकरण, आता हे सगळं कसं सावरू मी.
आणि अशातच आता मुक्ता आपल्या बेडरूम मध्ये असताना सागरही तिथे आलेला असतो. सागर म्हणत असतो, मुक्ता अचानकपणे तुम्ही इथे आलात, कोणाचा फोन आहे? त्यावर लगेचच आता मुक्ताच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन आणि तिला खूपच आता मनस्ताप झालेला दिसत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता मुक्ता म्हणत असते, मी तुझ्याशी नंतर बोलते असं बोलून मुक्ताने फोन ठेवलेला असतो आणि लगेचच आता मुक्ता ओक्साबोक्सी रडू लागते. सागर म्हणत असतो, काय झाले मुक्ता, मला सुद्धा कळू द्या ना. मिहिर आणि कोमलचं लग्न आपण नाही लावून देऊ शकत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र सागरला एकच धक्का बसतो. पण सागर लगेचच बोलू लागतो, मुक्ता अहो असं का बोलताय तुम्ही, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर मुक्ता म्हणत असते, हो सागर, नुसता प्रॉब्लेम नाहीये तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यावर मात्र आता सांकेतिक भाषेमध्ये मुक्ता सागरला सगळं काही सांगत असते आणि अशातच आता सागरला सगळं काही कळाल्यानंतर सागर म्हणत असतो, काय? आणि अशातच मुक्ता म्हणत असते, हो, आताच मला मिहिकाने फोन केला होता, तिने मला सगळं काही सांगितलंय. आणि अशातच आता थेट सागर म्हणत असतो, पण मुक्ता, मिहिका जे काय बोलते ते कशावरून खरं आहे? त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते, सागर, तुमच्या मनात जो प्रश्न उत्पन्न निर्माण झाला आहे ना, त्याबाबत आपण खातिरदेवा नक्कीच करू. पण हे बघा सागर, जर समजा या मिहिकाच्या पोटात जर मिहिरचं बाळ वाढत असेल ना, तर आपल्याला मिहिरचं लग्न कोमलशी नाही लावता येणार. त्यावर सागरने आता मुक्ताला शब्द दिलेला असतो, तुम्ही काही काळजी करू नका, जर असं काही असेल तर मी तुमच्या बाजूनेच आहे, तुम्हाला चुकीचं काहीही मी करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. आणि कसं आहे, शेवटी आपण समजा मिहिरचं लग्न जर कोमलशी लावलं तर तीन जीव बर्बाद होणार आहेत, म्हणजे एक मिहिर, मिहिका आणि कोमल. त्यामुळे तीन तिघाडा आपण अजिबात करायचं नाहीये. आणि अशातच आता या दोघांचं बोलणं नेमकं कोपऱ्यात उभं राहून कोमलने ऐकलेलं असतं आणि कोमल स्वतःशी बोलत असते, म्हणजे आता हे सगळं काय चाललंय? आणि अशातच आता कोमल थेट मिहिरला म्हणत असते, मिहिर, तू माझ्याशी लग्नाला तयार आहेस, पण खरंच मनापासून ना, का माझ्यावर मेहरबानी तुला करायची आहे? त्यावर लगेचच मिहिर म्हणत असतो, कोमल, अगं असं का बोलतेस तू, असं तुझ्या मनात तरी कसं आलं? त्यावर मात्र आता कोमल म्हणत असते, कारण आतमध्ये दादा आणि वहिनीचा वेगळाच विषय चालू आहे. त्यावर मात्र आता मिहिरला कळत नसतं की आतमध्ये नक्की मुक्ता बहिणी आणि आपला सागर दादू कसल्या गोष्टीवर बोलतायत. आणि लगेचच मिहिर आता कोमलला म्हणत असतो, तू काही काळजी करू नको, बघू दे मला आतमध्ये काय चाललंय. आणि लगेचच आता मिहिर दारावर टकटक करतो आणि म्हणत असतो, मुक्ता बहिणी. आणि लगेचच आता थेट मुक्ता म्हणत असते, सागर, आपण मिहिरशी स्पष्टपणे बोलूया. आणि लगेचच आता सागरने मिहिरला आतमध्ये घेतलेलं असतं. मुक्ता म्हणत असते, मिहिर, मी तुला काही प्रश्न विचारते, त्याची उत्तरं मला अचूक द्यायची आहेस तू. त्यावर लगेचच आता मिहिर म्हणत असतो, हो बहिणी, मी देईन. त्यावर लगेचच आता मिहिरला मुक्ता विचारत असते, तुझं खरंच अजूनही मिहिकावर प्रेम आहे का? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मिहिर तिथल्या तिथे गोंधळलेला असतो. त्याला नेमकं त्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ हेच सुचत नसतं. आणि अशातच सागर म्हणत असतो, हे बघ मिहिर, तुझ्या मनात जे काही आहे ना त्याचं उत्तर तू क्लिअर दे, मला काय वाटेल याचा विचार करू नको. आणि अशातच आता मिहिर म्हणत असतो, सागर दादू, मी मिहिकाला नाही विसरू शकत. त्यावर लगेचच आता मुक्ता म्हणत असते, असं असेल ना मिहिर, तर मला सांग, तू जरा विचार कर, खरंच तू कोमलवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो का? त्यावर मात्र आता मिहिर म्हणत असतो, पण मी आता मिहिकापासून लांबही झालो आहे ना, मिहिका आता माझ्या जवळ नाहीये आणि इथे हा सगळा प्रॉब्लेम चाललाय. त्यावर लगेच सागर म्हणत असतो, हे बघ मिहिर, हा सगळा प्रॉब्लेम आपण एका वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पण तू तुझं आयुष्य कशाला बर्बाद करतोयस? आणि अशातच आपण पाहतोय आता सागर म्हणत असतो, मुक्ता, तुम्ही बाहेर जा, मला मिहिरशी महत्वाचं बोलायचं आहे. आणि मुक्ताच्या आता लक्षात आलेलं असतं नेमकं मिहिरशी सागरला काय बोलायचं आहे. आणि लगेचच आता मुक्ता बाहेर जाते. मित्रांनो, इथे तर आपल्याला कळून चुकलं आहे की आता सागर आणि मुक्ता या मिहिरचं लग्न कोमलशी तर लावणार नाहीत, कारण आता मिहिरचं बाळ हे मिहिकाच्या पोटात वाढतंय. बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.